जाफराबाद येथे पोलीस ठाणे जाफराबाद येथे आलो आहे आणि आज जाफराबाद पोलीस स्टेशन CPI श्री सतीश जाधव साहेब यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। आणि आज दिनांक 30 रोजी 1 ऑगस्ट 30 या दरम्यान ज्या 12 मोटरसायकलीचा तपास साहेबांनी लावलेला आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून सर, आपण जो तपास लावला यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील मोटरसायकली आहेत? आम्हाला एकूण 12 मोटरसायकल मिळालेले आहेत। यामध्ये बुलढाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यातील मोटरसायकल आहेत। त्यामध्ये सिल्लोड, हर्सूल, सिडको, खामगाव, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मलकापूर अशा पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भाने गुन्हे दाखल आहेत। अशा मोटरसायकल मिळालेल्या आहेत। आम्ही ज्यावेळेस नाकाबंदी राबवत होतो त्या दरम्यान आम्हाला अशा मोटरसायकल आढळून आल्या की ज्यामध्ये गाडीचे इंजिन नंबर, चेसिस नंबर खोडलेले आहे आणि अशी वाहने दुसरे बनावट नंबर, खोटे नंबर वापरून आपल्या रस्त्यावर आहेत। त्यानुसार आमचे वाहतूक अंमलदार जे आहेत विजय जाधव यांनी त्या खोलामध्ये जाऊन प्रत्येक वाहनाचे डिटेल संकलित केले आणि त्यानुसार या वाहनाविरुद्ध चोरीचे गुन्हे विविध पोलीस स्टेशनला दाखल असल्याची माहिती मिळालेली आहे। आणि त्यानुसार मग आम्ही त्या संबंधित पोलीस स्टेशनला ती वाहने आमच्या पोलीस स्टेशनला मिळाल्याबाबतची आणि त्याच्याविरुद्ध आम्ही महाराष्ट्र पोलीस कायदा याच्या कलम 124 अन्वये गुन्हे दाखल केलेले आहेत। या दमदारी कामगिरीमध्ये आपल्या जाफराबाद पोलीस स्टेशनचे कोणते कर्मचारी होते सर, त्यांची नावे काय? सदर ही जी कारवाई आहे ही आपले पोलीस अधीक्षक सर श्री अजय बन्सल सर, तसेच अपर पोलीस अधीक्षक मोपानी सर, आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन काटेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेली असून यामध्ये आमचे PSI पवार, PSI पटाडे, त्यानंतर अंमलदार विशेष मेहनत घेतलेली आहे विजय जाधव यांनी, त्यानंतर अनिल दुबे, हे सर्व अंमलदार। सर, आपण ज्या बाईक आपल्या पोलीस स्टेशनला जमा झालेले आहेत तर त्यांचे जे मालक असतात त्यांना कशा पद्धतीने दिली जाते? आता या संदर्भातील गुन्हे जे आहेत तर त्यात संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी अगोदरच दाखल केलेले आहेत आणि त्या गुन्ह्याचे ज्या तपासी अंमलदार असतात ते आमच्याकडे कायदेशीररित्या त्यांचे मागणी घेऊन येत असतात आणि त्यांना मग आम्ही हँडओव्हर करत असतो, त्यांच्याकडे हस्तांतरित केले जात असतात। दक्षवेद न्यूज जालना प्रतिनिधी अशोक मस्के सर, कॅमेरामॅन मनोज परदेशी।